1600 रुपये मका इकली बघा. कांदाळच्या कांदाळ ह्या तांब्यागत नुसती कणस होती बघा. हे सगळा पट्टा पाडत आणलाय बघा. हा हे त्या लसणापासून आपल्या ही पुरी मका पाडली बघा. एका 15-20 मिनिटात एवढा ताप आहे. तापास तेवढा 5-7 जण आहे ती. प्रत्येकाला एक सारा आला या लगा. पुजारी पाहुणा मागा का रेंगाळलाय पाहुण्याला तेवढं बघा. ह्या लवटे माणसाने हिरून मागं ठेवला या. एक पाहुणा आहे तेवढा बघा पुढं पाग पुढच्या मकतनं पुढे गेला या. सांभाळून घेणार का करायचं या लोटवाडीत पाहुण्याची सांभाळून घेणार. लोटवाडीत सगळं जावाय झालं तरी बिन सांभाळून घेणार का करायचंय. आता ही मका इकली. आता ही कडवाळ करून टाकायची. ह्याला खात बीत घालायचं आणि कडवाळ करून टाकायचं उन्हाळ्यात. आपलं का करायचं ही ठेवून तर आपली बघा गेली एक मस. आम्हाला 7-8 मसर तुला दिली म्हणलं काय करायचं ते कर. दूध एक नाही वैरण एकाच घे. आता आम्हाला म्हणावं लय त्यानं टकोर हाणलंय. त्यानं पेराय न ग तास तुम्हाला सांगतो वर पेरलो होतं निम त्यातला आणून गाठलं या. ही सगळी मका म्या पेरली होती. आता ही वरचं बिन तुकडं दिलंय बरं का इकडचं. ती थोडं राहिलंय खालच्या हे मालकाचं वरचं बिन दिलंय. ते 1500 रुपये गुंठ्याने दिली ती. त्याचं बिन 2-4 दिवसात होतोय. हा मुकदम काय मुकदम इकडं उभाचा पाहुणा जाय मुकदम. सकाळ सकाळी आला दुपारपर्यंत शब्दाला गाडी जागला बरं का. सकाळी आला यावर ठरवला 1600 नंतर 1600 आणि तासात 2 तासात मका पाडून रान मोकळं करून आणि तसंच झालंय बघा. ही गाडी आली सगळं ट्रॅक्टर त्या साईडला उभा राहिली. तुम्हाला धावतो ट्रॅक्टर तिकडं बघा. तिकडे ट्रॅक्टर उभा केले दारातच. आता ही आलं का फार 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 कोटा करतंय. ही एवढी ठेवली आपल्याला. शेतातली पण आपल्याला 1-2 बॅगा काय भरतील ती आपल्याला घरी भरून ठेवायची. त्या पहिले 1-4 बॅगा आहेत त्या. आणि या पेपरलीपासनं इकडं ठेवायचं वल आपले असावं म्हणून म्हशीला शारदा करण्याला. वर हाय अजून त्याची कणस मोडून एक 7-8-10 गुंठा आहे वर. त्याची कणस निबार झाली. ती कणस मोडायची आहे तिनं. त्याचा पण मोरगास करून टाकायचा. तिकडे एखादी बॅग भरेल. हात का राहिलेलं ती तसेच ठेवलेली मतच. तिकडे पण कडवाळ करून टाकायचा. आणि हिथं बी ही 2-3 पट्ट्या सगळ्या कडवाळ ठोकायचा. का सांगा दुष्काळ पडला 2 महिना आला या. सासून दोंड चारलं जावायला तसं काम होऊन बसायचं. लय अवघड कंडिशन होणार आहे. मका मात्र जोरात बसली बघा. बघा कसा आहे लांबच्या लांब एका हातात सुद्धा आवरत ना अशी मका बसली होती. पाहुणं मका बरी आहे का काय. कारण नारा बिराज आहे काय. चांगले आहे मका. न रेट मध्ये परवडली आहे ना. परवडले ना नाराज तुम्ही राहायचा आणि त्याच्या आईला आम्ही हसत राहायचं असलं नका काय. नाही ना झालं 10 मिनिटात तोडून होती या. वर काय या काय पुजारी यांना उरकणार काय. काय लागा तुम्ही गरीब काय लागा सांभाळून घ्यायच लागा. पाहुण्याला मागं ठेवता या. दादा मोरचं तोड किती अडवायचे. तोडा जाय ते सगळं ठेवायचं नाही काय. कशाही लागा तुम्ही लवठी पाहुणे लागा पुजारी माणसाची लागा सांभाळून घेण्यात आला या. लवटी एकीकडे साईड राहताय तुम्ही लागा. पाहुण्याला एकीकडे टाकता या. गेल्या वर्षी जुंद केलं लोंगा मस्त मोठा पकराने काय ठेवलं नाही. त्यामुळे आमदार ज्वारीच केली नाही. तिथं आपल्या कोपऱ्याला जनावर काही ज्वारी शेजारी नसली का येतच नाही. बाजरी केली ती पडलीकडे साईडली ती 15-16 19 पुत झाली ती. त्यातली अजून निम्यार तशीच होती. मग ह्या तुकड्यात बाजरी केली ती पाखरान खाऊन साप होती बाजरी झाली ती. तेवढी चिकार माणसं बी येते खायला तर काय नाही कमी पडत नाही आपल्याला. चिकार किती वेळ खाल्लं तरी कमी पडत नाही. पाक खाना रे तासून गावात बिवात पाक खाना खरडूळ हाना पाक. गडी जरा वायस ही जाय तो. दादा मोरचं तोड. लय दगाड होता इजना नाही राहणार. लय मांदाळा दगाड होत. मातीन बितीन भरली ती माती भरली. त्या मातीतून गोठ झालं काय काय ती येतलं लय राखायचं. ती माती ना अशी माती कुठली हो. ती पलीकडे नवीन काढले बघा. आता ही 2-3 खेप आणून टाकणार लगेच. माती शिवड पिकत नाही. ही वरची पण मका ही आपण मध्ये जरा डोंगा हे ना रान वाडावाडी केलं का बांध होती मध्ये काढून टाकले ना सगळं. जरा 2 वर्ष राहणं जास्त खात बीत घातला. पुजारी पाहुणं आयला लवटे माणसं राव समजून घेत नाही तुम्हाला राव. काय करायचं यायला पाहुण्याला एकटं पाडतील राव. हे गडी माझा क्लासमेट होता बघा. एका वर्गात होतो. पण का करायचं गडी हाडकोळा हात चपडागत राहिलाय. जसा हाय तसाच राहिलाय गडी. वाढ राहिल्या गडी सुधारणा झाला या.
खात जाईल का अंडी मटर खातो का नाही मस्त बोलला. मसुबा शेजारी राहिला तरी त्याच्या आईला खायला दोठवली माणसाला दचक्या पाहिजे ती येऊ देत नाही ती आईला मसोबाचा आपल्याला कोण तर येऊ देत नाही ती दोठवडी माणसं पाहुणे जाय तुम्हाला नाही आवडला तर पाहुणा घेऊन जायचा एखादा गँग राव तुमची लागा मोठी ही पाहुणा कसा दडाला आम्ही शिरपलीकडं ए दादा मरकर दडलाय तिकडे जाऊन. दडलाय पाहुणा दडा लागला काय करायचंय ही गडी दडला पडेला पुढे. लागते पाहुणं ते गावातली माणसालाच नाही पण पाहुणीला असती तेव्हा ते कसा होबरे मक्काच्या अन्न तो दडतोय हो का पडेल हा का कसं आहे पेकाडे इकडे करते तोंड तिकडे करते चेहरा दिसत नाही म्हणून गाडी लय ओशावर गाडी आहे इथं. कसं भेटले हो का अला कोयता बेत हानचाल एकामेकाला लगा एक ताट कशाला ठेवलं इकडं पाहुणा आहे बरं का बरं काय करायचं पाहुणा लागतोय बारके पण जनावर राखली की बरं आता पाहुणा आता लाजायला लागला झपक्यात पिट्टा पाडला बरं का तुम्ही सुद्धा पाहुणा या मरकर पाहुणं या तिथं आहे की इकडं बाबा म्हणून मागे सरताय झालं दोन हा तिकडून इकडून झालं 2-3 झालं लगा तिकडून इकडे आले तुझा व्हिडिओ काढायसाठी आणि तू तिकडे चाललाय रे. नाही हिथं भेट घे लगा जावा यार तू लगा नाही ती दोघायची अजून एक तिथं नाही पाडा ह्या अजून तकडा हातासारखं पाडा हे तकडा फार तोडायचं अजून बसते बसते तोडून नाही ए तसलं गोहाळ काय करणार गोळाच काय राव गाडी कवा नाही ठेवला तोड लागा ती बसत नाही तोड लागा बसतंय सगळं हा तोडवून कोचा तोड लागा ती बसतंय राहू दे गाडीवर येते तिथं वायची बार काढवती बघा तिथं बारके आहे म्हणून आपलं हे जड तोडला त्या पाहुण्यात त्यातला एक वाफा दिला या काय पाहुणी नाराज नको नाही आता ट्रॅक्टर मध्ये लावा लागला दोन्हीकडून पण तेवढंच पडलं पाहिजे पण बारकाड मका तोडा उरकत नाही बरं का वाकून घाला येते एवढी मोठा असेल माल बिन भरपूर मोठ्याला पडतो या बुडका मोठा पाहिजे हा मग माल पडतो या कणीस बिनीस पाहिजे त्याशिवाय तर ते असले मका मुरगाच करणाऱ्याला बी परवडत नाही या मिळ जातो असं तोडण्यात ते असं जर टुकडी एखादा गडी जर म्हणला शेतकरी माझा मुरगाच करायचा ही मका बघून ट्रॅक्टरवाली घेतलेली उरकतच नाही हो ताटाकाने वाकायचा ह्याला अर्ध्या तासात जकडं तकडं होते आजच्या दिवस तुम्हाला सांगतो जनावर बिनावर फिरवून कुठं बांधायला मला इकडं बांधून घेईन उद्या ह्याला खात बीत घालून कुरटून रोटरून ओके करून टाकायचं वलवून फिरवून टाकायचं कडवाळ दांड्या कडवाळ आलं पाहिजे म्हणजे उन्हाळ्यात आपलं नेमकं बेंद्राला कडवाळ टकुरीला लागलं पाहिजे